नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। जेवण न दिल्याच्या रागातून दाम्पत्याचा खून केल्याची कबुली, 5 दिवसांची पोलीस कोठडी। जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव वय 40 राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याने लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून कंक दाम्पत्याचा खून केल्याची कबुली दिली आहे। शनिवारी त्याला शाहूवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान विजय गुरवला सोमवारी पुन्हा घटनास्थळी फिरवण्यात येणार असून त्याच्याकडून खुनाची माहिती घेण्यात येणार आहे। कडवी तालुका शाहूवाडी धरण पाणलोट क्षेत्रातील गोलिवणे वसाहत येथील रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नीनू यशवंत कंक वय 70, त्यांच्या पत्नी रखुबाई नीनू कंक वय 65 या दोघांचे संशयास्पद मृत्यू झाला होता। झोपडी वजा घरापासून 20 मीटर अंतरावर रखुबाई यांचा तर पाण्यामध्ये नीनू कंक यांचा मृतदेह आढळून आला होता। रविवारी सकाळी त्यांचा मुलगा सुरेश कंक दिवाळीसाठी आई वडिलांना घरी आणण्यासाठी गेला असता या घटनेचा उलगडा झाला। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या घटनेचा उलगडा करण्यासाठी ऐन दिवाळीत घटनास्थळावर ठिय्या मारला होता। परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विजय गुरवचे नाव निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी मुसक्या आवळण्यात आल्या। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केली। विजय गुरव यांनी खुनाची कबुली दिली, मात्र त्याने कारण सांगताना उडवाउडवीची उत्तरे दिली। यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी लुटीच्या इराद्याने हा खून केल्याचे सांगितले। मात्र काही वेळातच त्याने जेवण न दिल्याच्या रागातून या दोघांचा खून केल्याची कबुली दिली। विजय गुरव हा मूळचा शाहूवाडी येथील शिरगावचा आहे। तो गोलिवणे परिसरात फिरत होता। 2 दिवस तो याच परिसरात झोपून दिवस काढत होता। गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गुरवने कंक दाम्पत्याच्या घरी जाऊन जेवण मागितले, मात्र जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने लाकडी दांडक्याने कंक दाम्पत्याला बेदम मारहाण केलं। याच मारहाणीतून त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले। अटकेतील विजय गुरव हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर शाहूवाडी, राजारामपुरी, शहापूर, सांगली, जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सांगली येथे 2014 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तो बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ऐन दिवाळीमध्येच ही घटना घडली होती, यामुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये होते। पण विभागाने हा वन्य प्राण्यांचा हल्ला नसल्याचे पहिल्यांदाच सांगितलं होतं। यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या घटनेचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या। यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 15 दिवस या परिसरात ठाण मांडून अत्यंत शिताफीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला व विजय गुरव याला जेरबंद केलं। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।